नमस्कार. खाऊप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर दिवाळी एकदम जवळ आलेली आहे. बऱ्याच जणांच्या घराची साफ-सफाई झाली असेल आणि फराळांना सुरुवात झाली असेल, तर काहींची अजून साफ बाकी असेल, जशी माझी थोडीफार साफ बाकी आहे. तशी नवरात्रामध्ये केली होती. पण तरीसुद्धा थोडंसं काम बाकी आहे. म्हटलं चला ते करूयात आणि काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात. ज्या दिवाळीच्या साफ-सफाईमध्ये इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण अगदी जाळं काढण्यापासून, भांडी घासण्यापासून, चादरी, बेडशीट, पडदे, फरशी सगळं घासपूस करतो. सगळं सामान काढतो, परत लावतो, परत छान मस्तपैकी ठेवतो, चकाचक सगळं घर करतो. पण आपल्याला ज्या वस्तू लागत नाही आहेत किंवा ज्या वस्तू खराब आहेत, आपण त्या फेकतो का? किंवा त्या कोणाला देऊन टाकतोय का? किंवा आपण त्या डिस्कार्ड करतोय का? तर ते करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग काय होतं, की अगदीच खूपच सामानवर सामान वाढत जातं आणि कुठेतरी ना ती एक अडचण होते मग. ज्या नवीन गोष्टी घेतो त्यांना जागा पुरत नाही किंवा मग घरात पण असं एकदम जड-जड वाटायला लागतं. म्हणून खूप महत्त्वाचं असतं, की ज्या वस्तू आपल्याला लागत नाहीये, ज्या खराब झाल्या आहेत, त्या आपण डिस्कार्ड करणं. तर ह्याच काही गोष्टी मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पुढे शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आता हे क्लिनिंगचं रुटीन मी माझ्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं सेमही असेल किंवा थोडंसं डिफरंट पण असेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इकडे माझ्याकडे छान फुलं होती बुकीची आणलेली. तर त्याचे मी काही फांद्या वेगळ्या केल्या. त्याला थोडेसे कोंब फुटले होते. म्हटलं चला लावून देऊ. त्याचं पण छान झाड होईल तयार. तर मी ते केलं. एक्स्ट्राची पानं ट्रॅशमध्ये फेकून देते. घरात फुलं असली की कसं मस्त वाटतं एकदम आणि ती जागाच खूप छान वाटते. शेवटी रिअल फ्लॉवर घरात ठेवल्यावर एकदमच मस्त वाटतं. म्हणून मी अशी अधी-मधी फुलं आणत असते. तर आता मी आले आहे किचनमध्ये. तर दिवाळीची जी क्लीनिंग करताना सगळंच मी किचन ॲट अ टाईम नाही काढत, कारण घरात लहान मुलं आहेत. त्यामुळे ते काही पण तोंडात घालू शकतात. म्हणजे बाळ माझं लहान आहे, तर काही पण वस्तू तोंडात घालू शकतो किंवा बारीक छोटं काही पडलेलं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळेस जर सगळं मी काढलं, तर सगळं काम करत-करत ना खूप थकायला होतं आणि प्लस त्याच्यावर पुढे मग स्वयंपाक करायचा, रुटीनची जी कामं असतील ती असतात. मग ते खूप एकदमच एक्झर्शन होतं. त्यापेक्षा ॲट अ टाईम 2 किंवा 3 कप्पे मी क्लीन करते आणि असं करत सगळं घर नीट आवरून ठेवते. एक-एक दिवस थोडं-थोडं काम करत राहायचं. त्यामुळे आपल्याला थकायला सुद्धा होत नाही. तर मी इकडे आता ही रॅक क्लीन करत आहे. तर आता नवरात्रीच्या आसपास क्लीन झालंच होतं. पण तरीसुद्धा म्हटलं एकदा परत हात फिरवून घेऊ म्हणून मग मी प्रत्येक एक-एक शेल्फ रिकामा करते आणि डबे तर बाहेरून स्वच्छ फडक्याने पुसून घेत आहे. आतून तर ते जसे एम्प्टी होतात त्याचप्रमाणे तसेच मी वॉश केले होते. पण बाहेरून आपले पिठाचे हात असतात किंवा कसले असतात स्वयंपाकाचे ते लागतात. त्यामुळे बाहेरून असे स्वच्छ क्लीन केलेले आहेत आणि तशी रॅक पण पुसते आणि ते परत डबे जागच्या जागी ठेवून देते. तर असं केल्यामुळे कसं झटपट सुद्धा होतं आणि एकदम लोड पण येत नाही आपल्यावर. कारण दिवाळीची स्वच्छता आहे, मग पुढे फराळ करणं आहे, त्यानंतर मग दिवाळी साजरी करायची आहे आणि जेव्हा दिवाळी साजरी करतो तेव्हा आपल्यामध्ये अशी एनर्जी असली पाहिजे. चेहऱ्यावर उत्साह दिसला पाहिजे. आपण असे थकलेले नको. त्यामुळे कामं हळू बेताने आरामात करा. कारण कामं तर आपल्यालाच करायची आहे. मग एकदमच थकून करण्यापेक्षा व्यवस्थित ती हळू शांतपणे करायची. तर हे बघा अशी मस्तपैकी मी सगळी रॅक ही काढून, डबे काढून पुसून, परत ती रॅक स्वच्छ पुसून डबे व्यवस्थित ठेवलेले आहेत. असे नीट अरेंज करून ठेवले ना, मग पटकन दिसतं पण आणि इझी पण जातं. त्यानंतर सर्वात जास्त वापरात येणारा कप्पा म्हणजे हा चमच्यांचा. तर मी आता हे चमचे रोजच वापरून होतात, पण मी पटकन ते काढून घेणार आहे आणि जो खालचा ट्रे आहे तो पुसून घेणार आहे. त्याचे बरेचसे न वापरलेले चमचे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. आता जसं आपण दिवाळीची क्लीनिंग करतो ना किंवा कधी पण आपण क्लीनिंग करतो ना, तर बघायचं की कोणती गोष्ट आपल्याला लागत नाहीये किंवा एखादी गोष्ट आपली खराब झालेली असते, तरी पण ती असते. एखादा चमचा तुटलेला असतो, वाकलेला असतो, तरी पण तो आपल्या रॅकमध्ये ठेवलेला असतो, त्या ट्रेमध्ये ठेवलेला असतो. जसं मी ही स्ट्रॉ तुटलेली आहे एका साइडला आहे, पण तरीसुद्धा मी तिथे ठेवलेली होती.
म्हटलं आज स्वच्छता करतोच आहे, तर मी बऱ्याच वेळा असं सामान काढतच असते, की जे मला लागत नाहीये किंवा जे खराब झालेलं आहे. त्यामुळे ना, एक बर्डन येत नाही आपल्यावर आवरायचं पण आणि एकाच वेळेस ना सगळे कॅबिनेट, सगळं किचन रिकामं केलं ना, मग असं वाटतं, बापरे! हे एवढं आवरायचंय अजून. तर ते बघूनच आपल्याला टेन्शन येतं. त्यापेक्षा मी तरी असं करते, की एका वेळेस एखादं एक-एकच ड्रॉवर क्लीन करते. म्हणजे ते एक-एक नीट होत जातं आणि एक्स्ट्राचा पसारासुद्धा दिसत नाही. आणि जर आपल्याला सुचतं पण, की हे करायचंय, ते करायचंय, नाहीतर मग सगळा गोंधळ एकदमच वाटतो आणि लहान मुलं घरात असल्यावर तर मग एक-एकच केलेलं बरं पडतं. तर इकडे मी झटपट आवरून घेतलं, पुसून घेतलं आणि आता परत जागच्या जागी वस्तू ठेवत आहे. घरात भांडे जितके लागत नाही तेवढे जास्त चमचे लागतात आणि रोजचेच चमचे इतके धुवायला असतात. कोणाकोणाच्या घरी अशी सेम सिच्युएशन असते कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे मला काही चमचे लागणार नव्हते, तर ते मी बाजूला काढून ठेवते. आता ते टाकून देईल मी. त्यानंतर जे काही टूल्स आहे जसं ॲपलचं मधली बी वगैरे काढायचं ॲपल कटर आहे. पीलर आपल्याला लागतात, ड्रायफ्रुटचं लागतं, गार्लिक क्रशर, त्यानंतर सुरीला धार करायचं असेल किंवा पिझ्झा कटर, कॅन ओपनर असे बरेचसे आहेत, तर मी ते तिथे ठेवते. हे आहे सुरीला धार करायचं. याच्यामुळे काम खूप सोपं होतं. जेव्हा पण वाटतं धार कमी झाली पटकन त्याच्यावर घासलं की धार होऊन जाते. तर अशा प्रकारे मी तो वरचा सेक्शन कंप्लीट केलेला आहे, वरचं ड्रॉवर. आता त्याच्या खालचं म्हटलं बरेचसे भांडे धुवायला होते. धुवून झाले होते, तर हा पण एक कप्पा पटकन करून घेऊयात. कारण बाकीचं घरातलं पण थोडं-थोडं मला क्लीन करायचं आहे. तर झटपट इकडे तर जोपर्यंत लायनर येतात तोपर्यंत मी हे ठेवलेलं आहे पेपर. तर पटकन पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर जर घरात असे कोटिंग निघालेले भांडे असतील, जे खराब झालेले असतील, तर ते किचनमधून आपण कमी केलेलेच बरे असतात. म्हणजे पसारा कमी होतो आणि नवीन भांड्यांना जागा मिळते. त्यानंतर बरेचसे असे प्लास्टिकचे डब्बे किंवा असे असतात आपल्याकडे जे आपण एक्स्ट्रा साठवून ठेवतो. पार्सलचे असतील किंवा अजून कोणते, की ज्याचं एखाद्याचं झाकण असतं पण डबा नाही, डबा असतो पण झाकण नाही. काही थोडेसे तुटलेले असतात, तरी पण ते ड्रॉवरमध्ये असतात, कप्प्यांमध्ये असतात आणि ते थोडी जागा पण घेतात आणि आपण ते वापरत पण नाही. तर त्या गोष्टी थोड्याशा कमी केल्या पाहिजे, काढून टाकल्या पाहिजे. त्यानंतर जे कॅबिनेट्स, ड्रॉवर्स असतात त्याच्यात वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्या किंवा जास्तीच्या ठेवल्या, की मग पसारा हा दिसतोच आणि एक वस्तू सापडायला गेलो, की ती सापडत नाही, अशी सिच्युएशन होते. जसं घरात लहान मुलं असतील, तर क्रेयॉन्स तर घरभरच असतात. त्यामुळे मी सगळे क्रेयॉन्स घरातले उचलले आणि एका डब्यामध्ये ठेवले. असं मी प्रत्येक वेळेस करत असते. त्याचप्रमाणे जे आपल्या घरात बॅटरीज असतात, सेल्स असतात, त्याला पण एक पाउच किंवा डब्बा ठेवायचा आणि जे नवीन सेल असतात, ते त्याच्यातच ठेवून द्यायचे. म्हणजे मग कळतं, की हे सगळे नवीन सेल आहेत आणि जे पण जुने कोणते संपलेले असतील, ते मात्र लगेचच्या लगेच काढला तर फेकून द्यायचा. मग नाहीतर मग कन्फ्युजन होतं, की हा सेल चालू आहे का? हा बंद आहे का? मग ते प्रत्येक वेळेस चेक करावं लागतं त्यासाठी. तर इकडे माझ्या मुलीचं आर्ट एंड क्राफ्टचं काही सामान आहे. तिच्या फ्रेंडने पण दिलं होतं तिला कलरिंगचं वगैरे, तर ते मी एकाच पाउचमध्ये ठेवते. हे मी वरती ठेवत आहे वरच्या ड्रॉवरमध्ये कारण लहान मुलगा आहे, त्याच्या हाताला लागू नये, तोंडात टाकतो त्यामुळे. त्यानंतर जी काही घड्याळ असतात त्यांना चालू कंडिशनमध्ये ठेवा. खराब झाली असेल तर रिपेअर करून ठेवा. असं म्हणता घरात बंद घड्याळ नाही ठेवू. एकाच जागी व्यवस्थित ठेवा म्हणजे पटकन सापडतात. त्याचप्रमाणे माझ्याकडे असे काही सॉक्सच्या पेअर होत्या ज्या एक-एक म्हणजे सॉक्स होते ते एक-एकच होते आणि एक-एक काही सापडत नव्हते शिफ्टिंगमध्ये हरवले होते वगैरे. त्यामुळे मग ते सगळे मी सेपरेट केले. सगळ्या बाकीच्या पेअर लावून ठेवल्या आणि जे एक-एकच होते मी ते टाकून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे सॉक्स वगैरे व्यवस्थित ठेवले आणि ते पटकन सापडतात. त्यानंतर जे घरात एक्स्ट्राची रद्दी, पेपर वगैरे असतात ते पण डिक्लटर करणं खूप आवश्यक असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक ड्रॉवरमधले जे पेन असतात, घरामधले पेन, जे चालू असतील पेन तेच ठेवा. बंद असतील ते एकतर फेकून द्या किंवा त्यामध्ये रिफिल टाकता येत असेल तर ती रिफिल टाकून ठेवून द्या. त्यानंतर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या मेकअपच्या किटमध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात, की ज्या एकतर एक्सपायर असतील किंवा मग त्या संपलेल्या असतील, कोरड्या झालेल्या असतील किंवा रबर एखादे खूपच मोठे झालेले असतील. अ, एकच कानातलं असेल, एक पडलेलं असेल, तर असं आपण बरचसं सांभाळून ठेवतो. तर ते सुद्धा डिक्लटर करणं खूप महत्त्वाचं असतं. तर बऱ्याचशा अशा गोष्टी सापडतात.
आपल्या पर्समध्ये, आपल्या मेकअपच्या कपाटांमध्ये, ड्रॉवर्समध्ये. त्यानंतर जे कपडे आपल्याला लागत नाहीयेत किंवा जे छोटे झाले आहेत साईजला किंवा आपण वापरत नाही, ते डोनेट करा किंवा कोणाला देता येत असतील तर द्या. तर पण ते ठेवून मग आपल्या कपाटातच त्याचा भार होतो आणि आपल्याला नेहमी घड्या घालाव्या लागतात त्याच्या. त्यानंतर जी औषधं एक्सपायर झालेली आहेत, संपलेली आहेत, ती बाजूला काढा आणि त्यानंतर लहान मुलांचं जर असं कपाट असतं, की ते नेहमी आवरावंच लागतं. बरेचसे त्यांच्या आर्ट अँड क्राफ्टचं सॉर्ट करून ठेवावं लागतं. तर असंच घरातल्या प्रत्येक कप्प्याचं आपण जर डिक्लटरिंग केलं तर आपलं घर खरंच खूप छान सुंदर राहील आणि आपली प्रत्येक वेळची होणारी जी मेहनत आहे ती थोडीशी कमी व्हायला मदत होईल आणि आपलं घर तेवढंच आनंदी, फ्रेश, उत्साही वाटेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.